त्या नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात, त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात. आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे, तिघच घेणार आहेत शपथ. आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही अद्यापर्यंत क्लिअर झालेली ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते हे ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही, कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. आज जर 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि 3 जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराज्या उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात. पाहूया काय होतंय महाराष्ट्राच्या नशिबात, भाग्यात काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे आता आपल्याला पाहावं लागेल. आणि काल एकनाथ शिंदेची भेट घेतली फडणवीस यांनी, त्यांना मनवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात हवे आहात, तुम्ही विश्वास व्यक्त करता की ते घेतली शपथ. 100% घेतील. पण मंत्रिमंडळात राहणारच नाही. अहो त्यांना राहावंच लागेल. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाही. अजित पवार काल निश्चितपणे म्हणाले एकनाथ शिंदे घेतील की नाही माहित नाही, पण मी मानतो मुख्यमंत्री नाही बघा, अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. अजित पवारांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज 5 वाजेपर्यंत आहेत, काय जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली 5 वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तुम्ही तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल. गुजराती आणि मराठी बोलल्यामुळे जो वाद झालेला होता मुंबईमध्ये मंगलप्रभात राज्याच्या मतदारसंघामध्ये मनसेच्याच कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ह्याच्यावरती मराठी माणसांना खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे. फक्त मलबार हिल्लाच हा प्रकार घडलाय का नाही, मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडतात. काल ठाण्यामध्ये घडलेला आहे, घाटकोपरला घडलेला आहे, मुलुंडला घडलेला आहे. आता हा उठाव कोण करतं, यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात, प्रधान आहात, ही जबाबदारी तुमची आहे. ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं. फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही.